मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। आज सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये 3 हत्ती चौकात आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी युगेंद्र पवार देखील उपस्थित आहेत। दादा, काय सांगाल? आज आंदोलन झालेले आहे, काय सांगाल? आज आमचे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथं आम्ही जमलेलो आहोत, कारण जे काही राज्यामध्ये चाललंय हे आम्हाला अजिबात आवडलं नाहीये। मग आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी त्यांनी तो तिथं उभा केला, तो आता काल परवा कोसळलाय आणि पडलाय आणि हे म्हणजे हा एक भावनिक विषय आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आम्ही आंदोलन केलंय। जर त्या पुतळ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसता असं माझं वैयक्तिक मत आहे, तर तो पुतळा पडला नसता। त्यांनी काहीतरी कुठंतरी क्वालिटीमध्ये तडजोड केली असावी, त्याच्यामुळे तो पुतळा तिथं कोसळला। ही आमची शेवटी एक भावना आहे, आपले दैवत आहेत आणि ते पडल्यावर आम्हाला सगळ्यांना राग पण आला, पण वाईट वाटलं की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे व्हायला नको हवं होतं आणि त्याच्यामुळं खरं तर आम्ही आंदोलन केलं। त्याच्यामुळंच नाही, आज महिलांवर जो अत्याचार होतोय आपल्या बारामतीच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, आज देशामध्ये महिलांवर जो अत्याचार होतोय तो आता कुठंतरी थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं आज आंदोलन करतोय। आज दहीहंडीचा उत्सव आहे। दहीहंडीचा एक बॅनर लागलेला आहे, त्या बॅनरवरती भावी नव्हे तर फिक्सच आमदार असा तुमचा उल्लेख केलेला आहे। काय सांगाल हे कार्यकर्ते? आता काय, आमचे कार्यकर्ते सगळे एकतर नवीन आहेत, त्याच्यामुळं काय लावायचं कसं लावायचं जास्त ते विचार करत नाही। जे काय त्यांची भावना असते ते ते लावून देतात। तर शेवटी मी किंवा आम्हाला माहिती नसतं की कुठला फ्लेक्स, कुठला बॅनर, कुठला कार्यकर्ता कधी लावेल, पण जे त्यांचे भावना आहेत ते ते व्यक्त करत असतात। त्यांना थांबवणं पण बरोबर नसतं आणि त्याच्यामुळे ते काही कार्यकर्त्यांनी ते लावलं असेल बॅनर। वर्षभरापासून आपण मतदारसंघात सक्रिय आहात, लोकांच्या भेटीगाठी घेतात, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात। कोणत्या कोणत्या समस्या आहेत आणि कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी आपली उमेदवारीची मागणी होत आहे, कसं बघ? काय समस्या भरपूर आहेत। एकतर आपण समाजाचा विकास केला पाहिजे, फक्त मोठे मोठे इमारत आपण बांधणं म्हणजेच विकास असतो असं नाहीये। शेवटी आज बऱ्याच घरांना शहरामध्ये पण नळाला पाणी नाहीये, बरेच ड्रेनेज सिस्टीम अजून राहिलेत, रस्ते दरवर्षी तेच रस्ते आपल्याला बनवावे लागतात। मुलांना मुलींना रोजगार नाहीये, म्हणजे खूप अशी जी कामं जी राहिलीत ना ती सुरुवातीला केली पाहिजेत, हे आमचं सगळ्यांचं मत आहे। आता हे दिसायला त्यांनी इथं केलंय क्लॉक टॉवर, दिसायला सुंदर दिसतं, आम्हाला पण ते आवडतं, पण त्या घड्याळात जर वेळच आम्हाला दिसत नसेल तर मग काय उपयोग घड्याळाचा? आज इथं 1:45 वाजलेत, तिथं 3 वाजलेत। आता हे जे गोष्टी आहेत हे तरी झाले पाहिजेत। शिवस्वराज्य यात्रा बारामतीमध्ये आली होती, त्यावेळेस खासदार अमोल कोल्हे असतील किंवा प्रदेश जयंत पाटील असतील यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की येणाऱ्या काळात युवा नेतृत्व म्हणून युगेंद्र पवार बारामतीची निवडणूक लढवणार। येत्या 2 तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण मीटिंग होत आहे, त्यामध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटणार आहे आणि एकंदरीत कोणाला किती जागा द्यायची ठरणार आहे। तर येणाऱ्या काळात ते सूचक वक्तव्य, कार्यकर्त्यांची एकंदरीत मागणी कसं पाहता येईल? काय, तेव्हा आपले तरुण कार्यकर्ते खूप होते आणि ते तेव्हा उत्साहित होते, त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब तेव्हा बारामतीमध्ये आलेले, आपली शिवस्वराज्य यात्रा होती त्या निमित्ताने ते आलेले आणि त्यांना उमेदवारी मिळणारे असं ते काही बोलले नाहीत, पण एक नवीन युगाची सुरुवात किंवा असं काहीतरी ते तिथं बोलून गेले। त्यांची भावना असेल, कार्यकर्ते खुश झाले, ते तेव्हा होऊन गेलं। पण नेत्यांची देखील तीच भावना आहे, कार्यकर्त्यांचा देखील तोच रेट आहे। आपण उमेदवारी लढवणार का? कारण कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण मानणार काय, शेवटी समाजामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जर कोण घटक असेल तर तो आपले कार्यकर्ते असतात। आज कार्यकर्ते सगळे काम करत असतात, कार्यकर्ते फिरत असतात आणि जर त्यांची इच्छा असेल तर आम्हाला सगळ्यांनाच ते ऐकावं लागेल आणि ते काय म्हणतायत ते नंतर आपल्याला आपले जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, पवार साहेब, सगळे जे आपले मित्रपक्ष आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते बसतील, त्यांच्या लेवलवर ते ठरवतील आणि जो काही निर्णय ते घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। एकंदरीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीच्या निवडणुकीसंदर्भात एक सूचक विधान केलं होतं, त्यानंतर जय पवार यांच्या निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली। साहजिकच लोकसभेची पुन्हा पुनरावृत्ती होणार अशी संपूर्ण बारामतीत ग्रामीण नव्हे तर शहरी सर्वच भागात चर्चा आहे। एकंदरीत युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यात लढाई होईल अशा चर्चांना उदाहरण आहे, कसं पाहतो? ते आता बघू, एकतर त्यांचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये, आमचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये। जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला दिसेल
आपण गेल्या 8-10 महिन्यात आपण कंटिन्यू लोकांच्या संपर्कात आहात, परंतु आता निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं गावागावात फिरणं आपलं वाढलेलं आहे, लोकांच्या समस्या सोडवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय सांगाल, ही खरंच तयारी म्हणायची का आता येणाऱ्या निवडणुकीत? नाही काय 8-10 महिन्यात, कारण आता लोकसभेच्या आधीपासून प्रचारात थोडं मी जास्त पुढं आलो, लोकांच्या समोर आलो. नाहीतर 4-5 वर्षापासून मी बारामतीमध्ये लक्ष घालतोय. विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी मला पवार साहेबांनी 4-5 वर्षापूर्वी दिली. माझा इथं जवळ एक कारखाना आहे, तो कारखाना मी बघायला येत असायचो. कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्यावर होती, ते मी चांगल्या पद्धतीने पार पाडली. आणि ह्या सगळ्या कामांसाठी मी येत होतो. फक्त सगळ्या मीडियाच्या समोर मी कधी आलो नाही, गपचूप मी माझं काम करत राहिलो. त्याच पद्धतीने मी आता माझं काम करतोय. दादा, संपूर्ण तालुक्यात आपण फिरला, सर्व समस्या आपल्याला गावागावातल्या सगळ्या माहीत झालेल्या आहेत. जर येणाऱ्या काळात आपल्याला संधी मिळाली तर कोणत्या गोष्टीला प्राधान्य राहील? 2-3 विषय सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते आपण सुरुवातीला मार्गी लावणार. एखादी मोठी इमारत वगैरे नाही, चांगली बिल्डिंग नाही झाली तरी चालेल, पण एकतर पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे, चांगले रस्ते एकदाचे पक्के ते आपण केले पाहिजेत लोकांसाठी. वाड्या वस्त्यांवरचे काही रस्ते आहेत, काही पाईपलाईन आपल्याला करायचे, ते करणं गरजेचं आहे. नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये आपण आणली पाहिजे. हे सगळे जे काय अडचणी आहेत ते त्याच्यावर आपण एक तोडगा काढू. येणाऱ्या काळात नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचं माझं नक्कीच कर्तव्य असेल आणि ते करेल, असं सूचक वक्तव्य योगेंद्र पवार यांनी यावेळी केलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.